नमस्कार, मी दुर्गेश सोनार. आवाज महाराष्ट्राचा या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. सध्याच्या काळात पर्यावरणाचा प्रश्न हा अत्यंत गंभीर बनला आहे. पर्यावरणाचा समतोल साधायचा असेल तर माणसाला आपल्या काही सवयींना लगाम घालावा लागणार आहे. पर्यावरणाच्या दृष्टीनं अत्यंत घातक असलेला एक महत्त्वाचा घटक म्हणजे प्लास्टिक. या प्लास्टिकपासून मुक्ती मिळावी आणि पर्यावरण अबाधित राहावं यासाठी सकाळ माध्यम समूहानं नवी मुंबई महापालिकेच्या मदतीनं प्लास्टिक मुक्त नवी मुंबईचा नारा दिला. काल अर्थात रविवारी या मोहिमेला प्रत्यक्ष सुरुवातही झाली. प्लास्टिक मुक्त नवी मुंबईसाठी तब्बल 31,000 नवी मुंबईकर रस्त्यावर उतरले आणि बघता बघता दिवसभरात तब्बल 25,000 किलो प्लास्टिक कचरा गोळा झाला. ख्यातनाम गायक संगीतकार शंकर महादेवन, बॉलिवूड अभिनेत्री जुही चावला यांच्यासह मराठी चित्रपटसृष्टीतले नामवंत कलाकार तसंच महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी, शाळा कॉलेजेसचे विद्यार्थी, विविध स्वयंसेवी संस्थांचे कार्यकर्ते, सर्वसामान्य नागरिक मोठ्या संख्येनं या उपक्रमात सहभागी झाले. अगदी तपशिलातच सांगायचं झालं तर नवी मुंबईतल्या 111 प्रभागांमध्ये 322 ठिकाणी हा उपक्रम झाला. त्यात 31,000 नागरिक, 18,000 विद्यार्थी, 1,000 अधिकारी प्रत्यक्ष सहभागी झाले. यात 4,000 गोण्या भरून 25,000 किलो प्लास्टिक जमा झालं. एकाच दिवसात इतक्या मोठ्या प्रमाणात प्लास्टिक गोळा करून सकाळ माध्यम समूहानं प्लास्टिक मुक्त नवी मुंबईच्या दिशेनं एक पाऊल पुढे टाकलं. ही मोहीम सगळ्याच अर्थानं महत्त्वाची आहे. ज्या शहरात आपण राहतो, वास्तव्य करतो, त्या शहराचं पर्यावरण अबाधित ठेवणं ही आपल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे. प्लास्टिकचा वाढता वापर वेळीच रोखला तर पर्यावरणाचा समतोल साधायला नक्कीच मदत होऊ शकते. प्लास्टिक कचरा हा विघटित होत नसल्यानं त्याचे दुष्परिणाम मोठ्या प्रमाणात होऊ शकतात आणि म्हणूनच या संदर्भात जनजागृती व्हावी यासाठी सकाळ माध्यम समूहानं नवी मुंबई महापालिकेच्या सहकार्यानं ही मोहीम हाती घेतली, जिचं नाव आहे ऑपरेशन प्लास्टिक सर्जरी. ही नेमकी प्लास्टिक सर्जरी काय आहे? त्या मोहिमेमागची नेमकी भूमिका काय आहे? प्लास्टिक मुक्त शहराचं स्वप्न साकारत असताना कोणती आव्हानं महत्त्वाची वाटतात? या मोहिमेतला लोकसहभाग कसा वाढावा या आणि अशा अनेक मुद्द्यांच्या अनुषंगानं सविस्तर मांडणी व्हावी यासाठीच आपण आज हा विषय मुद्दामच चर्चेला घेतलेला आहे. आणि ही चर्चा करण्यासाठी माझ्यासोबत आहेत नेहमीप्रमाणे नामवंत पाहुणे. माझ्यासोबत स्टुडिओमध्ये सकाळच्या मुंबई आवृत्तीचे निवासी संपादक आहेत राहुल गडपाले. त्यांचंही या कार्यक्रमामध्ये आपण स्वागत करूया. त्यांच्यासोबतच अंकुश चव्हाण आहेत. अंकुश चव्हाण हे नवी मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त आहेत. त्यांच्या शेजारीच सुकुमार किल्लेदार आहेत. सुकुमार किल्लेदार हे पर्यावरणवादी आहेत, पर्यावरणाचे अभ्यासक आहेत आणि एकूणच पर्यावरणाच्या अनुषंगानं त्यांची भूमिका नेमकी कशी आहे ते आपल्याला जाणून घ्यायची आहे. कार्यक्रमाच्या पुढच्या टप्प्यामध्ये सहभागी होणार आहेत राजश्री देशपांडे. राजश्री देशपांडे या अभिनेत्री आहेत आणि काल त्या आपल्या संपूर्ण उपक्रमामध्ये, मोहिमेमध्ये त्यासुद्धा सक्रिय सहभागी झालेल्या होत्या. या सगळ्यांशी आपल्याला सविस्तर चर्चा करायची की ऑपरेशन प्लास्टिक सर्जरी म्हणजे नेमकं काय आहे? प्लास्टिक मुक्त शहराच्या दिशेनं आपल्याला वाटचाल करायची म्हणजे नेमकं काय करायचं आहे? प्लास्टिक का नको याचा सुद्धा विचार खरं म्हणजे होण्याची आवश्यकता आहे आणि याच अनुषंगानं आपल्याला सविस्तर बोलायचं आहे. या संपूर्ण चर्चेला सुरुवात करताना सगळ्यात पहिल्यांदा मी जाणार आहे राहुल गडपाले यांच्याकडे. राहुल गडपाले, आपण सकाळ माध्यम समूह म्हणून आणि सकाळ मुंबई म्हणून ही जी मोहीम हाती घेतलेली आहे ऑपरेशन प्लास्टिक सर्जरी, याला ऑपरेशन प्लास्टिक सर्जरी असंच आपण का म्हटलं? आपली काय भूमिका आहे? सर्वात सुरुवातीला मला असं वाटतं की फार रुटीन विषय होता. खूप सहजपणे आपण प्लास्टिक वापरतो. आपल्या आयुष्याचा अविभाज्य घटक झालेला एक वस्तू असं म्हणायला हरकत नाही. पण त्याचे परिणाम किंवा दुष्परिणाम काय आहे त्याच्याबाबत कधीही आपण विचार केला नाही. कुठल्याही पद्धतीने कुणी म्हणून, मनुष्य प्राणी म्हणून मी सुद्धा विचार केला नाही किंवा कधी विचार केला नाही. पण अलीकडच्या काळात जेव्हा काही रिपोर्ट्स पुढे आले, जेव्हा आपण एकीकडे ग्लोबल वॉर्मिंग आणि अशा वेगवेगळ्या विषयांवर बोलतोय आणि पर्यावरणाच्या संवर्धनासाठी, त्याच्या संरक्षणासाठीचे वेगवेगळे विषय आपल्यासमोर येतात, तेव्हा हा एक नेमका विषय मात्र आपल्यापासून कायम दूर राहतो असं आम्हाला वाटलं. गेल्या 2 महिन्यांपूर्वी आम्ही या विषयातली चर्चा सुरू केली आणि सकाळ माध्यम समूह म्हणून तुम्हाला माहीत असेल नेहमीच आपण वेगवेगळ्या सोशल इनिशिएटिव्हजला हात घालत असतो आणि त्याचाच भाग म्हणून आम्हाला असं वाटलं की हा विषय इतका महत्त्वाचा आहे कारण तो प्रत्येकाच्या आरोग्याशी आणि आपल्या वातावरणाशी निगडीत आहे आणि त्याच्यावर तितक्याच जोरकसपणे अभ्यास करून, तितक्याच डिटेलमध्ये अभ्यास करून आणि सर्वसामान्य माणसाला समजेल अशा भाषेत त्याचं आपण प्रबोधन करून हा विषयाला हात घालणं गरजेचं होतं. तुम्हाला माहिती आहे भारतीय माणसांची मेंटॅलिटी इतका जबरदस्त विषय असतो की तुम्ही जर सरळ सांगितलं त्यांना तर कदाचित त्यांना ते कळणार नाही. त्यांना बहुतेक वेळेस त्यांच्या आयुष्याशी ते सगळ्या गोष्टी निगडीत करून सांगायला लागतं. तर ते होऊ शकत नव्हतं.
त्याला तशा पद्धतीचा रिस्पॉन्स येण्यासाठी जी काही गरज होती, म्हणून आम्ही असं विचार केला की हे हार्ड हिटिंग असावं. त्याचा थेट म्हणजे तुम्हाला त्या शब्दातून कळलं पाहिजे की या विषयाची किती गांभीर्य आहे, हा विषय किती महत्त्वाचा आहे. आणि त्यासाठी म्हणूनचं नाव जे होतं ते ऑपरेशन प्लास्टिक सर्जरी. अगदी बरोबर की ऑपरेशन प्लास्टिक सर्जरी म्हणून आपण काही त्याच्या पाठीमागची पार्श्वभूमी निश्चित केली होती. पण या सगळ्या मोहिमेचा जो काही आवाका आहे, ज्याला आपण आवाज वाढवणं म्हणतो, त्या संपूर्ण याचा तो आपण आवाज कसा वाढवत नाही, कारण त्यामध्ये सोशल मीडियाचा सुद्धा जो रोल आहे तो फार महत्त्वाचा राहिलेला आहे. त्यासाठीचं आपण प्लॅनिंग कसं केलं होतं, कशा पद्धतीने आपण त्याचा ॲक्शन प्लॅन आखलेला होता? सर्वात सुरुवातीला जेव्हा हा विषय आला तेव्हा आमची पद्धत आहे एक प्रकारची की आम्ही या संदर्भात एक कोर टीम तयार करतो. त्यात नुसते सकाळ माध्यम समूहातली लोक नसतात, तर समाजात वेगवेगळ्या स्तरावर पर्यावरण आणि या सगळ्या गोष्टींवर काम करणारी जी लोकं आहेत त्या लोकांशी आम्ही सर्वप्रथम भेट घेतली. त्यांची एक कोर टीम तयार झाली. त्या कोर टीमने जवळपास महिना ते 1.5 महिना या विषयाचा सखोल अभ्यास केला. या विषयाचे काय पापुद्रे आहेत, कुठल्या कुठल्या विषयाचं याचं डिटेलिंग केलं पाहिजे आणि हा विषय जेव्हा आपण सर्वसामान्य माणसांसाठी मांडतोय, त्यांना त्यांच्यापर्यंत पोहोचवायचा आहे आपल्याला, तेव्हा त्याच्या आयुष्याशी हा विषय कसा निगडीत करायचा आणि त्याला ते कसं पटवून द्यायचं, याचं मायन्यूट प्लॅनिंग जे आहे ते आम्ही आमच्या लेवलला केलं होतं. त्यानंतर आम्ही 4 डिसेंबरला प्रॉपर हे प्लॅन जो आहे आमचं ऑपरेशन प्लास्टिक सर्जरी ही सर्वात पहिल्यांदा लॉन्च केली. त्यासाठीच आम्ही एक मॉन्स्टर तयार केला होता. त्यात तुमच्या आयुष्यात अगदी सहजपणे तुम्ही काय पद्धतीने प्लास्टिकच्या वस्तू वापरता आणि त्या कशा तुम्हाला हार्मफुल होतात आणि त्याची वर्ल्ड वाईड जी काही आकडेवारी आहे, म्हणजे तुम्हाला मला वाटतं सांगितलं तर असं लक्षात येईल, अंगावर काटा येईल अशी भयान परिस्थिती आहे की आपण जे वर्षभरात प्लास्टिक वापरतो ते प्लास्टिक जर नीट असं रचून ठेवलं एका ठिकाणी तर ते पृथ्वीला 4 वेटोळे घालण्या इतपत मोठं होऊ शकतं. ही किती भयानक आहे. आणि ही गोष्ट अशी आहे की तुम्ही आज खरेदी केलेली एक प्लास्टिकची बॅग ती आज तुम्ही घेऊन येताय, तुम्ही तुमच्यासोबत घेऊन येताय. 3 आणि 4 रुपये आपल्याला फुटकड विषय वाटतो, हा पैशाचा मुद्दा नाही. मात्र ती 4 आणि 5 रुपयाची बॅग मनुष्य त्याचा जीव गमावतो, तो जगत नाही. फार 100 वर्ष जगला तरी नशीब आताच्या सगळ्या एन्व्हायरमेंटमध्ये. पण ती पिशवी मात्र तुमची 1000 वर्षापर्यंत डिकम्पोज होत नाही आणि तोपर्यंत ती कितीतरी जीवांशी खेळ करत असते, तुमच्या समुद्री जीवांशी खेळ करत असते, पर्यावरणाशी खेळ करत असते. त्यामुळे या सगळ्या गोष्टी त्या लेवलला मायन्युटली प्लॅन करून आम्ही गेल्या 2 महिन्यांपासून हे प्रॉपर पद्धतीने लोकांसमोर ठेवायचा प्रयत्न करतोय. दुर्गेश, अगदी. आता अंकुश चव्हाण सुद्धा आपल्यासोबत आहेत. अंकुश चव्हाण हे नवी मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त आहेत आणि यामध्ये महापालिकेचा सुद्धा सहभाग जो आहे तो अत्यंत सक्रिय असा राहिलेला आहे. कारण माध्यम समूह म्हणून अशा स्वरूपाची मोहीम हाती घेणं हा एक भाग, पण त्याला प्रशासनाची जोड जेव्हा मिळते आणि लोकसहभाग जेव्हा त्याच्यामध्ये असतो तेव्हा मग त्या मोहिमेची व्याप्ती पण वाढते आणि त्याची परिणामकारकता सुद्धा वाढत जाते. त्यामुळे नवी मुंबई महापालिका म्हणून अंकुश चव्हाण, आपली भूमिका कशी राहिलेली आहे, तुम्ही कसा प्लॅन केलेला होता? नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये भारत सरकारच्या मार्फत स्वच्छ सर्वेक्षण अभियान सुरू होतं. सुदैवाने सकाळ माध्यमातून ज्यावेळेस ही चर्चा आमच्यासमोर आली, आम्ही सकाळ माध्यमाचे प्रतिनिधी, आमचे आयुक्त यांच्याबरोबर चर्चा केली आणि त्याच्यामध्ये दिसून आलं की हा चांगला उपक्रम आहे आणि हा जो स्वच्छ भारत सर्वेक्षण चालू आहे याला पूरक असा उपक्रम आहे. त्याचबरोबर दुसरा भाग असा आहे की शासनानं जे प्लॅस्टिकबद्दलचं धोरण आहे महाराष्ट्र शासनाचं, 50 मायक्रॉनच्या कमी जे प्लॅस्टिक आहे त्याला बंदी घातलेली आहे. हा कायदाच केलेला आहे. कायदा जरी केलेला असला आपण पाहतो की फार मोठ्या प्रमाणात प्लॅस्टिक ह्या सर्व शहरामध्ये दिसून येत आहे आणि हे प्लॅस्टिक जसं राहुलजीनं सांगितलं फार मोठा अडचणीचा विषय झालेला आहे. हा पर्यावरणालाच नाही तर माणसाला संपून टाकणारा विषय. त्यामुळे ज्यावेळेस ही ऑफर आमच्याकडे आली की आपण संयुक्त प्लॅस्टिक कलेक्शन संकलन करूया आणि त्याचं डिस्पोजल करूया, हा कार्यक्रम एक दिवशी सुरू करून हा ओव्हर दी पिरियड ऑफ टाईमही सुरू ठेवायचा असं ज्यावेळेस आलं त्यावेळेस आम्ही याचं मायन्युटली नियोजन केलं. आमचे सर्व अधिकारी, NGOचे प्रतिनिधी, त्याचबरोबर बचत गट, विद्यार्थी, शाळेचे हेडमास्तर, मुख्याध्यापक यांची 5 जानेवारीला आम्ही एक बैठक घेतली आणि प्रत्येक वार्डामध्ये काही असे सिलेक्टेड सेंटर्स निवडले की ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात प्लॅस्टिक नेहमीच दिसून येतं. यामध्ये रेल्वेचे ट्रॅक असो, शाळेचे मैदानं असो, गार्डन असो, त्याचबरोबर होल्डिंग पॉन्ड नवी मुंबईमध्ये आहेत. ह्या ठिकाणचं प्लॅस्टिक जे आहे, नाले आहेत बरेच नैसर्गिक नाले, ह्या ठिकाणचं जे प्लॅस्टिक आहे हे फार मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे आम्ही 322 ठिकाणं निवडलं सर्व नवी मुंबई महापालिका क्षेत्रात आणि या ठिकाणी आमच्या अधिकाऱ्याबरोबरच स्थानिक नागरिक, लोकप्रतिनिधी, त्याचबरोबर त्या भागातले बचत गटाचे प्रतिनिधी, ज्येष्ठ नागरिक संघाचे प्रतिनिधी, शाळेतले विद्यार्थी
यांना देखील आव्हान केलं आणि असे 31,000 पाहता 31,000 नागरिक याच्यामध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी झाले. याच्यात विशेषाने उल्लेख करावा वाटतो की नानासाहेब धर्माधिकारी ट्रस्ट यांना ज्यावेळेस आम्ही विनंती केली की आपण नेहमीच अशा उपक्रमामध्ये सहभागी असता, त्यांनी देखील आमच्या याला प्रतिसाद दिला, आमच्या म्हणण्याला प्रतिसाद दिला आणि 5,000 त्यांचे स्वयंसेवक या उपक्रमामध्ये सहभागी झाले. आणि प्रत्येक ठिकाणचं बारकाईनं आम्ही नियोजन केलं. कोण कुठं राहणारे, आमचे अधिकारी कसे राहतील, त्याचबरोबर समन्वयक प्रत्येक ठिकाणचा कोण राहील आणि त्यांना मदत करणारे कोण राहतील, याचं नियोजन करून आम्ही त्याचं पूर्ण नियोजन आराखडा तयार केला. आणि हा आराखडा आम्ही रविवारी ज्या दिवशी कार्यक्रम होता त्या दिवशी सकाळी 7 वाजता अंमलबजावणीला सुरुवात केली. यामध्ये विशेषतः आम्ही हेही पाहिलं की आपण प्लॅस्टिक बंदी करतो आहे, तर प्लॅस्टिक बंदी करताना आपणच प्लॅस्टिकचा वापर टाळायचा, म्हणून जे प्लॅस्टिक जमा होणार होतं त्या प्लॅस्टिक जमा करण्यासाठी सुद्धा आम्ही कुठल्याही प्लॅस्टिकची बॅग वापरलेली नाही, गार्बेज वापरलेलं नाही. विशेषतः आम्ही गनी बॅग्स आणल्या, ज्या कांद्या बटाटा मार्केट आपल्या APMCमध्ये फार मोठ्या प्रमाणात गनी बॅग्स मिळतात, ते आम्ही उपलब्ध करून त्याच्यामध्ये गोळा करून ह्या प्लॅस्टिक आमच्या लँडफिल साईडला आम्ही जमा केलेला आहे. याचबरोबर ज्यावेळेस आम्ही प्लॅस्टिक जमा करायचं परंतु न्यायचं कुठं हा विषय ज्यावेळेस आला त्यावेळेस प्रत्येक विभागामध्ये नवी मुंबई महापालिका क्षेत्रामध्ये 8 विभाग कार्यालय आहेत. तर प्रत्येक विभाग कार्यालयात 3 वाहनं आम्ही उपलब्ध करून दिले, जेणे ते वाहनं सातत्याने जे जमा झालेला प्लॅस्टिक हा गोळा करतील आणि आमच्या लँडफील्ड साईडला जमा करून ठेवतील. तर असं आम्ही दिवसभरात जवळजवळ आपण सांगितलं त्याप्रमाणे 25 मेट्रिक टन एवढं प्लॅस्टिक त्या दिवशी गोळा केलेलं आहे. आणि यामध्ये आम्हाला सर्वांचा सहभाग लाभलेला आहे. लहान मुलं असो, शाळेतले विद्यार्थी असो, कॉलेजचे विद्यार्थी असो, तरुण असो, ज्येष्ठ नागरिक असो, महिला बचत गट, ह्या सर्वांनीच आणि नानासाहेब धर्माधिकारी ट्रस्ट यांचे स्वयंसेवक यांनी अतिशय हिरिरीनं काम केलं. आणि हा उपक्रम जो खरंच इतर ठिकाणी देखील याचं अनुकरण करणं योग्य आहे असा उपक्रम आम्ही राबवण्यास यशस्वी झालो. ही सुरुवात आहे. महानगरपालिकेचं देखील ध्येय आहे की प्लॅस्टिक मुक्ती व्हावं आणि त्याला पर्यायी व्यवस्था देखील महानगरपालिका आम्ही तयार करून देतो आहे. आणि त्याप्रमाणे आपण हा यशस्वी करण्यामध्ये आम्ही काही अंशी तरी निश्चित झालो असं आम्हाला वाटतं. ज्या प्रतिक्रिया आमच्याकडे आल्यात नागरिकाकडून त्या अतिशय बोलक्या प्रतिक्रिया आहेत आणि नागरिकांनी अनुकरण करायला सुरुवात केली आहे असं मी या ठिकाणी निश्चितच नमूद करू इच्छितो. अगदी बरोबर. अंकुश चव्हाण, तुम्ही सविस्तर मांडणी करता आहात की महापालिका प्रशासन म्हणून कशा पद्धतीने तुम्ही संपूर्ण ही योजना कागदावरती उतरवली आणि प्रत्यक्षात ज्याला आपण अंमलात आणणं म्हणतो ते त्या पद्धतीची सगळी कार्यपद्धती तुम्ही सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि एकूणच मुळात कसं आहे की हा संपूर्ण आपल्या प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा मुद्दा आहे, कारण घराघरामध्ये प्लास्टिक कॅरी बॅग या असतातच असतात किंवा काही ना काही प्लास्टिकच्या वस्तू असतात. पण त्या प्लास्टिकचा कचरा जर इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये, जसं मगाशी राहुल गडपाले सांगत होते की जवळपास 4 पट विळखा आपल्या पृथ्वीला बसेल की काय एवढा कचरा प्लास्टिकचा आत्ताच्या क्षणाला उपलब्ध आहे पूर्ण पृथ्वी तलावरती. एवढा मोठ्या स्वरूपामध्ये जर हा प्लास्टिकचा कचरा जर असेल तर तो विघटित करायला हवा आणि प्लास्टिकला वेळीच आळा घातला पाहिजे. हा यातला खरा म्हणजे मुद्दा आहे. आणि पर्यावरणाच्या अनुषंगानं या मुद्द्याकडे लक्ष वेधणं फार आवश्यक आहे. त्यामुळेच मला आता सुकुमार किल्लेदार यांच्याकडे जायचं आहे. सुकुमार किल्लेदार, तुम्ही पर्यावरणाचे अभ्यासक आहात, पर्यावरणवादी आहात. एकूणच पर्यावरणाच्या अनुषंगानं प्लास्टिक घातक कसं आहे आणि प्लास्टिकला आपण आळा कसा घालू शकतो? सर्वप्रथम प्लास्टिकवर सर्जरी करण्यासाठी सकाळ समूहानं जो पुढाकार घेतला त्यामुळे सकाळ समूहाचं सर्वप्रथम मी अभिनंदन करतो, त्यांचं अभिनंदन करतो. त्याच पद्धतीनं नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं माननीय आयुक्त सन्मान्य तुकाराम मुंडे साहेब यांनी पण पुढाकार घेऊन आणि अंकुश चव्हाण साहेब सारख्या सर्व अधिकाऱ्यांनी याच्यात हिरिरीनं भाग घेतला आणि त्याच्यात पर्यावरण मुक्त नवी मुंबई करावे असा जो संकल्प केला त्याबद्दल त्यांचंसुद्धा मी सर्वप्रथम अभिनंदन करतो. खऱ्या दृष्टीनं पर्यावरणाच्या दृष्टीनं जर बघायला गेला, प्लास्टिक विघटन करण्यासाठी कित्येक वर्षे, हजारो वर्षे जरी प्लास्टिक जमिनीमध्ये जर पुरून ठेवलं त्याचं विघटन होऊ शकत नाही. आणि पर्यावरणाच्या दृष्टीने तुम्ही बघितला ट्रेननी जाताना येताना सर्वसामान्य नागरिक किंवा प्रवासी आपण जेवल्यानंतर उर्वरित जे काय अन्न असतं ते आपण प्लास्टिकमध्ये टाकतो आणि त्याची गाठ मारतो आणि ट्रॅकच्या बाहेर आपण फेकून देतो. ते जनावरं वगैरे, मुकी जनावरं वगैरे जी असतात ती खातात आणि तो प्लास्टिक पूर्णपणे कचरा प्लास्टिक आहे ना जनावरांच्या पोटात जातो. त्यामुळे त्यांना प्लास्टिकचे विकार व्हायला लागलेले आहेत. त्यांच्या पोटात जवळजवळ 2-2, 3-3 किलोचे प्लास्टिकचे गोळे ऑपरेशन करून काढलेले आहेत आणि मृत्युमुखी पडलेले सुद्धा आढळलेले आहेत. आणि या प्लास्टिकमुळे पावसाळ्यामध्ये सुद्धा जे वॉटर लॉगिंग जे होतं त्यामध्ये प्लास्टिक पूर्णपणे असं बाहेर जाणारे जे रस्ते आहेत, स्टॉर्म वॉटर ड्रेनचे असतील किंवा होल्डिंग पॉईंटचे असतील, त्याच्या तोंडावर प्लास्टिक बसून पूर्णपणे बाहेर जाण्याचा पाण्याचा मार्ग रोखला जातो. त्यामुळं वॉटर लॉगिंगसुद्धा शहरामध्ये होण्याची शक्यता आहे. आणि याच्यामुळं
जनावरांच्यामुळं किंवा मनुष्य जीवावरती आणि त्याचबरोबर जे समुद्री जीव आहेत त्यांनासुद्धा प्लास्टिकमुळं खूप मोठा धोका निर्माण झालेला आहे. आणि सर्वसामान्य ह्या नवी मुंबईचं किंवा कोस्टल झोनमध्ये जे मँग्रोव्ज आहेत त्याच्यामुळे सुद्धा प्रत्येक असं ट्रेननी येताना जाताना जर मँग्रोव्जमध्ये तुम्ही पडताळून बघितलं, संपूर्ण प्रत्येक मँग्रोवच्या झाडाला जवळजवळ 15-20 एकेका झाडाला 15-20 50-50 अशा प्लास्टिकच्या झाडाला त्या अडकलेल्या आहेत. त्यामुळे समुद्री जीव ज्यावेळी प्रजननासाठी ज्यावेळी समुद्री जीव ज्यावेळी किनाऱ्यावर येतात त्यावेळीसुद्धा त्यांना त्याचा खूप मोठा त्रास होतो. मग ते कासव असतील, मासे असतील, अशा पद्धतीनं सर्व ओव्हरऑल जर बघितलं तर प्लास्टिक मुक्ती करणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि त्यासाठी पुढाकार जो घेतला ते महत्त्वाचं आहे. आत्ता सन्माननीय अंकुश चव्हाण साहेबांनी सांगितलं की 50 मायक्रोपेक्षा महाराष्ट्र शासनानं बंदी घातलेली आहे. जर पर्यावरणाला खरोखरच प्लास्टिक मुक्ती ह्या जगातून आणि या शहरातून आणि या महाराष्ट्रातून आणि देशातून मुक्त करायचं असेल तर सर्वप्रथम मी असं म्हणेन की संपूर्ण जे प्लास्टिक जे पिशव्या निर्माण करण्याचे जे कारखाने आहेत ते पूर्णतः बंद केले पाहिजेत. यापुढे कोणत्याही प्रकारचं प्लास्टिकची थैली निर्माण करता कामा नये. महाराष्ट्र शासन याच्यामध्ये GR काढतं की छोट्या स्केलची जर पिशवी असेल त्याला 2 रुपये तुम्ही एक्स्ट्रा द्या, मध्यम साईजची असेल तर 5 रुपये द्या आणि 10 रुपयाची मोठ्या साईजची असेल तर 10 रुपये द्या. म्हणजे एका प्रकारे महाराष्ट्र शासनच याला प्लास्टिकला कुठेतरी समर्थन करते असं आम्हाला वाटतं. त्यामुळं महाराष्ट्र शासनाला आम्हाला एक विनंती करावीशी वाटते की पूर्णतः तुम्ही प्लास्टिक बंदी करा आणि प्लास्टिक बंदी करून कोणत्याही प्रकारचं प्लास्टिकची थैली ह्या मार्केटमध्ये उपलब्ध होता कामा नये अशा पद्धतीचा तुम्ही निर्णय घ्या. आणि ज्यांच्याकडे आढळतील किंवा जे कोण प्रोडक्शन करणारे असतील त्या कंपनीच्यावर कठोर कारवाई करा. अशा पद्धतीची मागणी आम्ही पर्यावरणाच्या वतीनं आणि एक पर्यावरणीय संस्थेच्या माध्यमातून आम्ही शासनाकडे करत आहोत. बरोबर किल्लेदार, तुमची भूमिका फार महत्त्वाची आहे की मुळातच पर्यावरणाचा समतोल राखायचा असेल तर प्लास्टिकसारखा जो काही कचरा आता मोठ्या प्रमाणामध्ये होतो आहे तो वेळीच रोखला पाहिजे, त्याला आळा घातला पाहिजे. आणि त्यासाठी काय करायला लागेल तर मुळात प्लास्टिक पिशव्या किंवा एकूणच प्लास्टिकच्या उत्पादनांवरती कुठे ना कुठे बंदी आणण्याची आवश्यकता आहे. आणि त्यामध्ये मुळात सरकारचं धोरण किंवा ज्याला आपण पॉलिसी म्हणूया गव्हर्नमेंटची ती फार महत्त्वाची ठरू शकते. याच मुद्द्याच्या अनुषंगाने आपल्याला आणखीन सविस्तर बोलायचं आहे. राजश्री देशपांडे आता फोनवरनं या कार्यक्रमामध्ये सहभागी आहेत. राजश्री देशपांडे, तुम्ही स्वतः या पूर्ण उपक्रमामध्ये काल सहभागी झालेला आहात नवी मुंबईच्या. एकूणच प्लास्टिक मुक्त शहर व्हावं यासाठी म्हणून आपण काही ना काही प्रयत्न करू पाहतो आहोत. त्या दृष्टिकोनातून एक पहिलं पाऊल आपण काल टाकलेलं आहे. कसं पाहत आहात? एक सेलिब्रिटी म्हणून तुम्ही या कार्यक्रमात सहभागी झालेला आहात, कसं पाहत आहात तुम्ही या सगळ्या उपक्रमाकडे? सर्वात प्रथम तर सगळ्या माननीयांना नमस्कार माझ्याकडून. आणि आय एम रिअली सॉरी, मी आणखीनही ट्रॅफिकमध्ये अडकलेली आहे. त्यामुळे मला यायला मला वाटतं बराच वेळ होणार आहे तिकडे. आणि प्लास्टिक हा प्रश्न जो आहे तो आत्ता खूप एकदम समोर आलेला आहे. पण आधी आपण कधीच हा प्रश्न नव्हता. आधी आई माझी बॅग घेऊन म्हणजे जे जुने कपडे होते त्याचे पिशव्या बनवायचे आणि तीच भाजी आणायला, तीच किराणा माल आणायला आपण वापरत होतो. आत्ता हा का प्रश्न पडला ना प्लास्टिकचा? कारण वे आउट नाहीये, इझी ऑप्शन आहे तो. तर मला असं वाटतं की आपण जो काल स्टेप घेतलेला आहे ना तो खूप आधीच घ्यायला पाहिजे होता, तेव्हापासूनच ते बंद करायला हवं होतं. पण जो काल सगळ्यांनी मिळून जो घेतलेला आहे ना हा खूप खूप महत्वाचा होता. आणि मला असं वाटतं की आपण सगळे मिळून जुटायला पाहिजे आणि हा जो प्लास्टिकचा एक राक्षस आहे ना त्याला लगेच संपायला हवा. त्यामुळे मला खूपच आनंद आहे की मुंडे सरांनी लगेच स्टेप्स घेतल्या. आणि मला खूपच आनंद आहे की त्यांनी म्हणजे आम्ही जस्ट बोलत होतो की शाळेमध्ये करायला पाहिजे तर ते लगेच तयार झाले. म्हणजे मी खरं सांगा, मी 2 वर्षापासून बीच क्लीनअप करतोय, वर्सोवा, जुहू. तर असं रोज वाटायचं की बाबा हे कधी संपणार आहे, कधीपर्यंत आपण हा कचरा उचलत जाणार आणि आपला समुद्र जो आहे तो फेकतच जातो सतत. पण मग असं एखाद्या वेळेस वाटायचं की आणि दर गणपतीला आता मी रडायचे. मला असं मी रोज ते गणपतीचे उच्चार मला वाटतं राजश्री देशपांडेंचा ऑडिओ ब्रेक होतोय कारण मुळात ते ट्रॅफिकमध्ये आहेत. माझा आवाज पोहोचतो तुमच्यापर्यंत? मला तुमचा येतोय, तुम्हाला माझा येतोय का? हा नाही, मध्ये थोडासा गेला होता कारण मला वाटतं ट्रॅफिकमध्ये असल्यामुळे तो ऑडिओ ब्रेक होतो. पण बोला तुम्ही, बोला. हा, तर तेच मला असं वाटतं की हा जो स्टेप घेतलेला आहे ना हा खूप महत्वाचा आहे. आणि मला वाटतं की प्रत्येक मुंबईतल्या म्हणजे नवी मुंबईने तर हा स्टेप घेतलाय, पण मुंबईमध्ये सुद्धा, इकडे सुद्धा जी मोठी बहीण म्हणतो आपण त्याला, इकडे सुद्धा प्रत्येक लोकांनी हा स्टेप घ्यायला पाहिजे की प्लास्टिक
हा वापरणं म्हणजे का, म्हणजे प्रत्येक गोष्टीला आपल्याकडे पर्याय आहेत. आधी आई कापडाच्या पिशवी वापरायच्या, ते खूप चांगल्या गोष्टी होत्या. आपण मध्येच प्लास्टिक वापरायला सुरुवात केलेली आहे. तर मला वाटतं थोडं मागे जाऊया आणि थोडं टेक्नॉलॉजी मधून पुढे जाऊया. त्यामुळे दोन्ही गोष्टींचा संभव झाला ना, की मला वाटतं आपण आपल्याकडेच सोल्युशन्स आहेत. म्हणजे स्वतःचं जर घर उघडून आपण बघितलं ना, आपल्या घरातच एवढं प्लास्टिक आहे की एक एक करून आपण त्या गोष्टींना पर्याय काढू शकतो. म्हणजे जर प्लास्टिकचं आहे एखादं, त्याला रियूज करू शकतो आपण, नवीन नको आणायला. ते कुठे ना कुठेतरी कमी 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 व्हायला पाहिजे. प्रत्येकाने हा स्टेप घ्यायला पाहिजे. तर मला वाटतं होईल हे. आणि अगदी बरोबर. राजेश्री जेवढी लोक देशपांडे, जुडतायत राजेश्री देशपांडे, तुमचा मुद्दा पोहोचला की अत्यंत महत्वाचं आहे की आपण आपल्याच घरामध्ये जर डोकावून पाहिलं तर आपल्यालाच आपले सोल्युशन्स खरं म्हणजे काढता येऊ शकतात. आणि त्या दृष्टिकोनातून तुम्ही चांगला पर्याय सुचवला की आपल्या पूर्वी आपण कागदी किंवा कापडी पिशव्या वापरायचो, त्या कापडी पिशव्या सुद्धा आपण वापरू शकतो आणि कुठे ना कुठे प्लास्टिक पिशव्यांना आपोआपच पायबंद घालू शकतो. हा एक चांगला पर्याय असू शकतो. त्या दृष्टिकोनातूनही प्रयत्न करायला हवेत. आणि हा म्हणजे हा बोला. माझ्या घरामध्ये स्टीलचे आणि लोखंडाचे डबे आहेत. आईने आतापर्यंत तेच ठेवलेले आहेत. आणि मला म्हणजे खरं सांगू का, मी स्वतः पण चुकले बऱ्याच वेळा. मी पण चुकलेले आहे, मलाही कळत नव्हतं. पण मला वाटतं मी 2 वर्षापूर्वी जेव्हा बीचवर उतरले, मला जेव्हा गोष्टी कळायला लागल्या ना, तेव्हा मी सुधारले. तर मी असं नाही म्हणत की मी तर बस कधीच प्लास्टिक नाही वापरलं आणि माझ्या घरात कधीच प्लास्टिक नव्हतं. मी चुका केलेल्या आहेत, पण मी सुधारायला आज तयार आहे. आज 2 वर्षाच्या कालावधीमध्ये मला आज जाणवतात की आपण किती वाईट करतोय. त्यामुळे मला असं वाटतं की ठीक आहे, आपण झालेलं आहे, सुधरा. अगदी बरोबर आहे की आपण आपल्या चुकांची पुनरावृत्ती करता कामा नये. आणि आपण म्हणजे तुम्ही अत्यंत खुल्या मनानं सांगतात की मी स्वतः प्लास्टिकच्या पिशव्या वापरलेल्या आहेत, पण ही माझी चूक झाली. असं खरं तर आपण प्रत्येकच जण म्हणू शकतो की आम्ही प्लास्टिकच्या पिशव्या आतापर्यंत वापरल्या, पण आता इथून पुढे मात्र आम्ही प्लास्टिकच्या पिशव्या वापरणार नाही. प्लास्टिकच्या पिशव्यांना आम्ही आळा घालू आणि आम्ही एकतर कागदी किंवा कापडी पिशव्या वापरू आणि पर्यावरणाचा समतोल कायम राखू. अशी कुठे ना कुठे कटिबद्धता जी असते ती प्रत्येक नागरिकानं, प्रत्येक माणसानं मनामध्ये बाळगली पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून प्रयत्न केला पाहिजे. मला वाटतं हा संपूर्ण ऑपरेशन प्लास्टिक सर्जरीचाच मुळात हेतू हा आहे. याच मुद्द्याच्या अनुषंगाने आपल्याला सविस्तर बोलायचं आहे. पण कालच्या कार्यक्रमामध्ये शंकर महादेवन जे सहभागी झालेले होते, शंकर महादेवन हे अत्यंत महत्वाचं नाव आत्ताच्या संगीत क्षेत्रामधलं आहे. संगीतकार आहेत, गायक आहेत, सेलिब्रिटी आहेत. आणि शंकर महादेवन यांनी जी भूमिका कालच्या कार्यक्रमामध्ये मांडलेली आहे या प्लास्टिक बंदीच्या अनुषंगानं, प्लास्टिक मुक्तीच्या अनुषंगानं, शंकर महादेवन नेमकं काय म्हणाले आहेत कालच्या कार्यक्रमात ते आपण आता ऐकूया. शंकर महादेवन. आज हम लोग सब यहाँ पर जमे हुए हैं प्लास्टिक मुक्त नवी मुंबई, ये विजन है, ये मिशन है, इसका शुरुआत है. थैंक मुंडे साहब फॉर इनिशिएटिंग दिस. और हम लोग सब साथ हैं, जूही जी आए हैं, बहुत सारे लोग आए हैं जिनके द्वारा अगर ये मैसेज हम कन्वे करें, लोगों तक पहुँचाएँ, तो शायद लोगों को ये एहसास हो, लोगों को ये अवेयरनेस क्रिएट करें कि what are the things that plastic can do to you. As far as possible, please avoid plastic. हम लोगों ने आज से शपथ लिया है कि आज से हम प्लास्टिक नहीं वापरेंगे. यही हम ये चाहते हैं कि आप लोग भी शपथ लो और हमारा साथ दें. This is the reason why we are here. तर शंकर महादेवन सुद्धा सांगतायत की प्लास्टिक वापरू नका, प्लास्टिक आपल्या आरोग्यासाठी घातक आहे, प्लास्टिक आपल्या पर्यावरणासाठी घातक आहे, प्लास्टिकचं विघटन होत नाही, त्यामुळे प्लास्टिकचा कचरा हा घातक आहे. हे कुठे ना कुठे लक्षात ठेवलं पाहिजे. साक्षात शंकर महादेवन सांगतायत, त्यामुळे ते कुठे ना कुठे आपल्याला ऐकायला लागेल आणि प्रत्येक नागरिकाने ते ऐकलं पाहिजे. कालच्याच कार्यक्रमामध्ये अभिनेत्री जुही चावला सुद्धा सहभागी झालेल्या होत्या आणि जुही चावलांनी सुद्धा या मुद्द्याच्या अनुषंगानं काही भूमिका मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. काय म्हणाल्या आहेत त्या आपण ऐकूया. आज मुद्दा इतना सीरियसली इसको लिया है, इसकी एक शुरुआत की है और इसको इतने पैशनेटली सपोर्ट करेंगे मुंडे साहब. एंड जिस तरह इन्होंने ये इसके बारे में जानकारी कि प्लास्टिक किस तरह हानिकारक है, किस तरह ये सिर्फ एक कचरा नहीं है, ये एक जहर है जो हम फैला रहे हैं दुनिया में, हम अपने पानी में, हम अपनी मिट्टी में, हम अपनी हवा में, और इसका कितना बुरा असर पड़ेगा हमारे बच्चों पर. तो ये सब जब जानकारी नवी मुंबई में फैल जाएगी और नवी मुंबई चमकने लगेगी, तो आई थिंक द रेस्ट ऑफ द स्टेट विल वेक अप एंड से कि हमें भी आप प्लीज़ ऐसा प्रोग्राम शुरू करिए ताकि हम भी इसे
इस तरह सफाई रखें और इस तरह अच्छी तरह जिए। जसं जुही चावला म्हणाल्या की प्लास्टिक मुक्त नवी मुंबई जेव्हा प्रत्यक्ष अस्तित्वामध्ये येईल, ते स्वप्न सत्यामध्ये उतरेल, तेव्हा संपूर्ण नवी मुंबई ही चकाचक झालेली असेल आणि बाकीच्या प्रत्येक शहरांना सुद्धा असं वाटेल की हा, आम्ही नवी मुंबईच्या उपक्रमाचं अनुकरण केलं पाहिजे, आमच्याकडे आम्ही प्लास्टिक वापरणार नाही अशी भूमिका प्रत्येकानं घेतली पाहिजे. आणि हे होऊ शकतं माणसाने जर ठरवलं, माणसानं जर मनात आणलं तर हे सगळे संकल्प सिद्धीला जाऊ शकतात. फक्त मुद्दा इतका असतो की तो संकल्प आपण अगदी मनापासून करण्याचा, दृढ करण्याचा आणि या संपूर्ण संकल्पाला एक मूर्त रूप देण्याचा. आणि त्या दृष्टिकोनातनं माध्यम समूह म्हणून सकाळ माध्यम समूह त्या दृष्टिकोनातनं प्रयत्न तर करतं आहेच आहे, त्याला प्रशासनाची जोड पण मिळते आहे. आणि आता लोकसहभाग त्यातला सुद्धा जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण लोकांच्या सहभागाशिवाय कोणतंही चांगलं कार्य, विधायक कार्य हे फलद्रूप होऊ शकत नाही. आणि मला असं वाटतं की ऑपरेशन प्लास्टिक सर्जरीचं कालचं एक जे पाऊल आहे ते त्या दृष्टिकोनातून आपण टाकलेलं आहे. या मुद्द्याच्या अनुषंगानं आपल्याला आणखीन पण बोलायचं आहे, वेगवेगळ्या मुद्द्यांचा परामर्श आपल्याला घ्यायचा आहे. एकूण प्लास्टिकच्या वापराचे तोटे नेमके काय आहेत, पर्यावरणाचा समतोल राखायचं म्हणजे नेमकं काय, आणि गव्हर्नमेंट पॉलिसी आणायची म्हणजे नेमकं काय करायचं, या अनुषंगानं आपल्याला बोलायचं आहे. पण कार्यक्रमात वेळ झाली का ब्रेकची, आपण पाहत राहा आवाज महाराष्ट्राचा. नमस्कार. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण चर्चा करतो आहे ती म्हणजे ऑपरेशन प्लास्टिक सर्जरी या मोहिमेच्या अनुषंगानं. काय आहे नेमकं ऑपरेशन प्लास्टिक सर्जरी? तर ऑपरेशन प्लास्टिक सर्जरी ही सकाळ माध्यम समूह आणि नवी मुंबई महापालिका यांनी एकत्र येऊन राबवलेली मोहीम आहे. ही मोहीम आहे प्लास्टिक मुक्त शहराच्या दिशेनं एक टाकलेलं पाऊल आहे. की प्लास्टिकचा हा जो मोठा प्रश्न आहे, जो पर्यावरणासाठी घातक आहे, पर्यावरणाचा समतोल जर आपल्याला कायम राखायचं असेल तर प्लास्टिकसारखं जे घातक जो काही घटक आहे तो आपल्यापासून दूर केला पाहिजे. आपल्या दैनंदिन जीवनातनं प्लास्टिकला आपण वजा केलं पाहिजे. त्या दृष्टिकोनातनं खरं म्हणजे ही मोहीम सकाळ माध्यम समूह आणि नवी मुंबई महापालिका राबवते आहे. ब्रेकवरती जाण्यापूर्वी आपण काही मुद्द्यांवरती बोललेलो आहोत, काही मुद्दे आपण मांडलेले आहेत. एकूण नेमकी ही मोहीम काय आहे याच्यावरती सुद्धा आपण बोललेलो आहे. पण या मोहिमेमध्ये काल जेव्हा ही मोहीम सुरू झाली, नवी मुंबईमध्ये तब्बल 31,000 नागरिक आणि 18,000 विद्यार्थी रस्त्यावरती उतरले आणि संपूर्ण नवी मुंबईच्या 111 प्रभागांमधून जवळपास 25,000 किलो प्लास्टिक कचरा हा गोळा केला गेला. एवढं सगळं जर एका दिवसामध्ये होऊ शकतं तर मनात आणलं तर येत्या काही कालावधीमध्ये, काही अगदी दिवसांमध्ये म्हणूया आपण हवं तर, अख्खं नवी मुंबई हे प्लास्टिक मुक्त शहर होऊ शकतं. त्यासाठी फक्त प्रयत्न आहे तो आपण प्रतिज्ञा करण्याचा. आणि नेमकी हीच प्रतिज्ञा कालच्या कार्यक्रमामध्ये सगळ्या सहभागी नागरिकांनी आणि विद्यार्थ्यांनी सुद्धा केलेली आहे. काय नेमकी प्रतिज्ञा आहे आपण पाहूया. जाणाऱ्या प्राण्यांपैकी मी एक मनुष्य प्राणी आहे. प्लास्टिकचा टिफिन, प्लास्टिकच्या पिशव्यामधील अन्नपदार्थ खाल्ल्यामुळे मानवी आरोग्यावर परिणाम होतो हे मला माहीत आहे. गाई, मांजरे, कुत्री यांसारखी भटके मुके प्राणी उकिरड्यावरील अन्न खातात. न कळत प्लास्टिकच्या पिशव्याही गिळतात हे मी जाणतो. दरवर्षी 88 लाख टन प्लास्टिक जगभरातील समुद्रात जमा होते हे मी वाचले आहे. जलचरांनाही याचा त्रास होतो, त्यांचा जीव धोक्यात येतो याचे ज्ञान मला आहे. प्लास्टिकमुळे मातीचा कस कमी होतो, अन्नधान्याचे उत्पादन. तर एकूण आपण पाहिले की या प्रतिज्ञेमध्ये तुकाराम मुंढे जे
नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त आहेत ते प्रतिज्ञा देत होते सगळ्या सहभागी नागरिकांना, विद्यार्थ्यांना, आणि त्यामध्ये त्या प्रतिज्ञेमध्ये ज्या काही गोष्टी त्यांनी प्रामुख्याने सांगितलेल्या आहेत की दरवर्षी जगभरातल्या समुद्रामध्ये 88 लाख टन प्लास्टिकचा कचरा हा गोळा होतो आणि तो जलचरांसाठी अत्यंत घातक आहे. आणि एकूणच आपण जर विचार केला तर प्लास्टिक किती घातक आहे यासाठी आपल्या डोळ्यामध्ये अंजन घातलं पाहिजे. आणि मला वाटतं ऑपरेशन प्लास्टिक सर्जरी हे त्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचं पाऊल ठरू शकतं. राहुल गडपाले, आत्ता जसं आपण ही प्रतिज्ञा पाहिलेली आहे, काल आपण हा संपूर्ण उपक्रम हाती घेतला, सुरू केला, प्रत्यक्ष रस्त्यावरती उतरून सुरू केला. त्याच्या आधी आपण काही त्याची वातावरण निर्मिती केली होती, सोशल मीडियावरून आपण अवेअरनेस करत होतो, आपल्या सकाळच्या सगळ्या आवृत्त्यांमधनं त्याच्याविषयी आपण जागृती करण्याचा प्रयत्न आपल्या राईटअपच्या माध्यमातून करत होतो. एकूण हा सगळा अनुभव लक्षात घेता येत्या काळामध्ये प्लास्टिक मुक्तीच्या अनुषंगानं आपल्याला आता पुढे कसं जायला लागेल? याच्यात हा सगळा अभ्यास करताना आणि हा विषय जेव्हा आम्ही लोकांपुढे मांडत होतो तेव्हा एक बेसिक गोष्ट आमच्या लक्षात आली की लोकांना बहुतेक गोष्टी माहीत असतात. म्हणजे लोकांना इतकं फक्त माहिती आहे की प्लास्टिक घातक आहे, याचं विघटन होत नाही, पण त्याचं किती सिरियसनेस आहे, ते किती वर्ष राहू शकतं, आणि आपण एखाद्या केलेल्या छोटीशी जी मूव असते त्याचं पुढे कसं त्याच्यात रूपांतर होतं ते, आणि ते कसं दिवसेंदिवस अधिक वाईट होत जातं याच्या संदर्भातली माहिती लोकांना नसते. बेसिक गोष्ट अशी आहे की बहुतेक वेळेस मला असं म्हणजे बहुतेक लोक बोलतात की तुम्हाला जर प्लास्टिक बंद करायचं तुम्ही सरकारला सांगा, सरकारने बंद केलं की मग प्रश्नच कुठे आहे बॅनचा. सरकारने 50 मायक्रॉनच्या खालच्या या प्लास्टिकला बंदी घातलेली आहे, पण बेसिक प्रॉब्लेम जो कुठे येऊन थांबतो तो आहे या सगळ्या योजनांच्या इम्प्लिमेंटेशनवर. अशा पद्धतीचा बॅन आपल्याकडे आहे, पण तो बॅन इम्प्लिमेंट होतो की नाही, त्याच्यावर तितकं लक्ष आहे की नाही सरकारचं, हे बघण्याची जबाबदारी कोणाची? सर्वसामान्य माणूस म्हणून आणि एक जागरूक नागरिक म्हणून आपली सुद्धा काही जबाबदारी असते की नाही? आपण किती वेळा जेव्हा दुकानात जातो आणि तिथे आपल्याला 50 मायक्रॉनच्या खालची पिशवी दिसते तेव्हा आपण किती वेळा सांगितलंय त्या दुकानदाराला की बाबा रे, हे तू अनधिकृत काम करतोयस आणि हे नाही चालत, अशा पद्धतीची पिशवी मी स्वीकारणार नाही, किंवा तू मला याला ऑप्शन म्हणून प्लास्टिकची पिशवी न देता तू मला कापडी पिशवी किंवा पेपरची किंवा ज्यूटची बॅग दे, असं आपण कधीही बोलत नाही. कधीतरी आपल्यालाही जागृत व्हायला लागेल. आपलं वातावरण नाही का, आपला समाज नाही का, आपला देश नाही, आपलं राज्य नाही. आपल्याला जर आपल्या पर्यावरणाची काळजी घ्यायची असेल तर प्रत्येकाला जागरूक व्हायला लागेल. त्यामुळे आम्ही कालपासून लोकांना एक गोष्ट प्रामुख्याने सांगतोय आणि परत तीच सांगतोय की तुम्ही ही केव्हा गोष्ट बंद होणार आहे. कारण मुंडे साहेबांनी पण कोका कोलाच्या ॲडव्हर्टायझिंग कॅम्पेनचं खूप चांगलं उदाहरण दिलं होतं की ही गोष्ट केव्हा बंद होईल. ही तेव्हा बंद होईल जेव्हा तुम्ही त्याची डिमांड करणं बंद कराल. तुम्ही जेव्हा कुठल्याही पद्धतीचं शॉपिंग करायला शॉपिंग मॉलमध्ये जाता, तुमचे कपडे घेता, तेव्हा तुम्हाला विचारलं जातं की प्लास्टिक बॅग हवी आहे का, त्याच्यासाठी 7 रुपये, 8 रुपये, 10 रुपये अशा पद्धतीचा चार्ज तुमच्यासाठी केला जातो. तुम्ही त्या दुकानदाराला ठणकावून सांगितलं पाहिजे की मी 7-8 रुपये तुला द्यायला तयार आहे, पण ती पिशवी ही प्लास्टिकची नसून ती पेपरची किंवा ज्यूटची किंवा कापडी पिशवी असायला पाहिजे. या पद्धतीने आपल्याला प्रत्येकाला जागरूक होणं आणि त्या विषयाशी निगडीत राहून चांगल्या पद्धतीने काम करण्याची गरज आहे असं मला वाटतं. दोघेश अगदी बरोबर आहे. आता अंकुश चव्हाण, तुम्ही पण सांगा की जसं आता राहुल गडपाले सांगत होते की मुळात गव्हर्नमेंटची पॉलिसी म्हणून याचा जसा आपण विचार करतो आहे तसं प्रत्येक नागरिकाची स्वतःची पण जबाबदारी आहे की मी समजा एखाद्या दुकानामध्ये गेलो आणि दुकानामध्ये काही वस्तू खरेदी केली आणि त्याच्यानंतर मी त्याला स्वतःच जर कॅरीबॅग मागायला लागलो तर हे बरोबर नाही. तिथे मुळात आपण स्वतःलाच पायबंद घातला पाहिजे, आपण स्वतःलाच आळा घातला पाहिजे, तर कुठेतरी प्लास्टिकला आपण आळा घालू शकतो. हा जसा स्वतःवरती स्वतः घालून घेतलेलं बंधन असणार आहे तसं गव्हर्नमेंट पॉलिसी म्हणून सुद्धा आपण याचा विचार करायला पाहिजे. जसं 50 मायक्रॉनचा उल्लेख आता आपण करतो आहोत, पण मुळात प्लास्टिक बंदी जर आणायची असेल तर कसं धोरण आपण आखू शकतो, काय सांगाल त्या संदर्भामध्ये? याबाबत 2 बाबी आहेत. एक तर जसं राहुलजींनी सांगितलं की महत्त्वाचं म्हणजे लोकांनीच स्वतःवर निर्बंध घालणं आवश्यक आहे. सध्या गव्हर्नमेंटचं असं धोरण आहे, मी यापूर्वी सांगितल्याप्रमाणे, की 50 मायक्रॉनपेक्षा कमी ज्या प्लॅस्टिक आहे त्याच्यावर वापरायला बंदी आहे. मी या ठिकाणी विशेषतः नमूद करावंसं वाटतं की नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रामध्ये जे प्लॅस्टिकच्या बॅग्स तयार करणारे कारखाने, आम्ही ज्याचा सर्वे केला होता, आपल्याकडे उपलब्ध नाही आहेत. त्यामुळं हे जे प्लॅस्टिक नवी मुंबईमध्ये येतं आहे ते वापी किंवा गुजरातच्या भागातून येतं आहे. यामध्ये फार मोठ्या प्रमाणात आम्ही हे केलेलं आहे की
त्याबद्दल कारवाई करायचा प्रयत्न केलेला आहे. जवळजवळ 12 लाख रुपये फाईन जे प्लॅस्टिक वापरतायत किंवा प्लास्टिक बॅग ठेवतायत त्यांच्यावर आम्ही लावलेला आहे. आणि वेळोवेळी आम्ही याच्यामध्ये जप्तीचं करतो, त्याच्यावर कारवाई करतो, त्या दुकानावर धाडी टाकतो आणि प्रतिबंध करायचा प्रयत्न करतो. परंतु ते पाहिजे तेवढं यश अद्यापही आलं नाही. त्याला कारण असं की 50 मायक्रोग्राम मोजायचं तर प्रत्येक वेळेस त्याचं मोजण्याची मशीन जी आहे ती घेऊन जाणं शक्य नसतं. त्यामुळं दुकानदार 50च्या खालचं आहे की 50च्या वरचं आहे हे कुठं प्रत्येक ग्राहकाला किंवा नागरिकांना माहीत होत नाही. त्यामुळे वापरताना सर्वच प्लॅस्टिक हे एकच वापरत आहे. फक्त याच्यामध्ये महत्त्वाचं आहे की स्वतःचे निर्बंध घालणं आवश्यक आहे. याबाबतीत महानगरपालिकेच्या वतीनं आम्ही वेळोवेळी जाणीव जागृती करतो, लोकांमध्ये अवेअरनेस निर्माण करायचा प्रयत्न करतो. यामध्ये आम्ही गेल्या वर्षीपासून मोठमोठ्या होर्डिंग लावलेल्या आहेत शहरामध्ये की प्लॅस्टिकचा वापर कमी करा. त्याचबरोबर प्रत्येक वर्तमानपत्रामधून हँडबिल्स देखील वाटप केलेले आहेत आणि नागरिकांना पर्याय देखील उपलब्ध करून द्यायचा महानगरपालिकेने प्रयत्न केलेला आहे. आम्ही 200पेक्षा जास्त महिलांना प्लॅस्टिक, ज्यूट किंवा कापडी बॅग बनवायचं प्रशिक्षण दिलेलं आहे. आणि थोड्याच दिवसात आपल्याला दिसून येईल की नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत वाशीमध्ये बसस्टँडच्या ठिकाणी महिला बचत गटाचं कापडी किंवा ज्यूट बॅग आणि पेपर बॅग विकण्याचं केंद्र आम्ही सुरू करतो आहे. तर हा पर्याय देखील उपलब्ध. एक नागरिकांना प्लॅस्टिक आपण बंद करायचं म्हणजे कुठलीही गोष्ट सहजासहजी बंद होत नाही, कारण ती लोकांची गरज झालेली आहे. त्यांना पर्याय दिला तर लोक ते वापरणं बंद करतील. त्यामुळे आम्ही हा पर्यायाचा देखील विचार करतो आहे आणि मला खात्री आहे की त्यामुळं लोकांना जाणीव जागृती झाली. पर्याय उपलब्ध करून दिल्यावर नागरिक निश्चितच प्लॅस्टिकचा वापर कमी करतील किंवा बंदही करतील. परंतु हे प्रत्येकाने ठरवणं आवश्यक आहे. आता मी उदाहरण देईल की कालच आम्ही शपथ घेतली. आज आमच्याकडं ऑफिसला घरी आम्ही टिफिन आणताना देखील स्टीलचे टिफिन आणले. प्लॅस्टिकच्या बॉटल जे पाणी प्यायचं ते बंद केलं, स्टीलच्या बॉटलमध्ये पाणी प्यायला सुरुवात केली. ही आम्हीच आमच्यापासून सुरुवात करतो आहे, जेणेकरून या ठिकाणी इतर नागरिकांनी देखील त्याचं अनुकरण करावं. याचबरोबर कालही आम्ही जाहीर केलं महानगरपालिकेने की आमचे जे उद्यान आहेत, गार्डन किंवा शाळा किंवा आमचे कार्यालय, महानगरपालिकेचे कार्यालय, यामध्ये आम्ही प्लॅस्टिक वापरायला बंदी करणार आहेत. परंतु सुरुवातीला आम्ही असा विचार करतो आहे की एकदम नागरिकावर बंदी घालण्यापेक्षा अगोदर त्यांना 8 दिवसाची मुदत देऊ आम्ही, की 8 दिवसानंतर ह्या बॅगेमध्ये, ह्या उद्यानामध्ये, शाळेमध्ये प्लॅस्टिकचं कुठलाही वापर करायला निर्बंध राहणार आहे. मग त्यानंतर आम्ही त्यांना बाहेरच प्लॅस्टिक काढून टाकून देणार आहेत आणि लोकांना ते प्रशिक्षित करणार आहेत आणि अवेअरनेस लोकांमध्ये क्रिएट करणार आहेत. तसं सुरुवात आमच्यापासून करतो आहे. आम्हाला अपेक्षा आहे की नागरिक देखील हे याचा फॉलोअप करतो आहेत. याचबरोबर महानगरपालिका मोठ्या प्रमाणात वेगवेगळे लायसन्स देत असतात. ह्या ज्या कमर्शियल आस्थापना आहेत, जे वेगवेगळे व्यवसाय करतायत, यांना देखील आम्ही आवाहन केलं. मी हॉटेल असोसिएशन नवी मुंबईची बैठक घेतली. त्यांनाही विनंती केली की आपणही प्लॅस्टिकचा पर्याय म्हणून इतर कागदी पिशव्या किंवा तुमच्या कापडी पिशव्या किंवा ज्यूटच्या बॅग वापरायला तुम्ही सुरुवात करा. त्याप्रमाणे त्यांनी मान्य केलेलं आहे. मला खात्री आहे की अशी एक टप्प्याने निश्चितच नवी मुंबई कार्यक्षेत्रामध्ये प्लॅस्टिकचा वापर करण्याबद्दल आम्हाला यश येईल आणि त्याचबरोबर पर्याय देखील उपलब्ध करून देण्यात येईल. मी म्हटलं एक आता सेंटर सुरू करतो आहे, त्याचबरोबर इतर ठिकाणी देखील सेंटर सुरू आम्ही करत आहोत आणि जास्तीत जास्त लोकांना ह्या प्रशिक्षण देऊन पर्यायी व्यवस्था प्लॅस्टिकच्या ऐवजी काय करता येईल याचा आम्ही सुरुवात करतो आहे आणि त्यामुळं लोकांना पर्याय उपलब्ध झाल्यामुळं लोक वापरायला कमी करतील अशी मला खात्री वाटते. अगदी बरोबर की मुळात बंदी आणून फक्त चालणार नाही, तर त्याला पर्याय आपल्याला द्यायला लागेल. म्हणजे आपण कागदी किंवा कापडी पिशव्या किंवा ज्यूट बॅगचं प्रशिक्षणाचा उल्लेख तुम्ही केलेला आहे. त्यामुळे पर्याय जर आपण लोकांना दिले तर ते पर्याय लोकांपर्यंत पोहोचतील आणि त्यातून मग प्लास्टिकपासून आपण मुक्ती मिळवू शकतो. या अनुषंगानं काही मांडणी करण्याचा अंकुश चव्हाण प्रयत्न करत होते. राजश्री देशपांडे आता स्टुडिओमध्ये परळच्या आमच्या पोहोचलेले आहेत. ट्रॅफिकमधनं मार्ग काढत आता त्या पोहोचल्या आहेत. ट्रॅफिकमधनं मार्ग काढायला राजश्री देशपांडे तुम्ही आता सक्सेसफुल ठरलेला आहात. आता प्लास्टिकच्या ट्रॅफिकमधनं सुद्धा आपल्याला बाहेर पडायचं आहे. कसं आपण बाहेर पडू शकतो? अगदी तसं जसं आता मी ट्रॅफिक मधून बाहेर पडले. वेळ लागतो पण होईल. बोला, तुम्ही सलग बोला. मला असं वाटतं आणि सगळे आपण एवढे सगळे आपण आता जुडलोय याच्यामध्ये. मला असं वाटतं की आता आपल्याला कुठे ना कुठेतरी त्याच्यावर पर्याय मिळेल आणि वेळ लागेल. मला माहितीये की काही अशा सवयी असतात त्या जायला वेळ लागतो, पण इम्पॉसिबल नाहीये. इट्स पॉसिबल की आपण एखादी अशी वाईट सवय म्हणतो ना की ती थोडं जोपर्यंत आपल्याला ते कळत नाही की अच्छा हे चुकीचं आहे, हे आपल्याला नाही करायला पाहिजे, जोपर्यंत कळत थोडा वेळ लागतील. त्याच्यामध्ये प्रॉब्लेम पण होईल, पण
जेव्हा कळेल ना की हे किती किती डेंजरस आहे एन्व्हायरमेंटसाठी, आपल्या मुलांसाठी, आपल्यासाठी, सगळ्या आपल्या ओशनसाठी, सगळ्यांसाठी इतकं वाईट आहे की याच्यामुळे एक असं की आपण मरूही शकतो. आता म्हणजे जो फ्लड झाला होता मागे, तो कशामुळे झाला होता? त्याच्यामुळेच झाला होता. तर या सगळ्या गोष्टी ना लोकांपर्यंत पोहोचायला पाहिजे की हे असं असं होतं, ह्या गोष्टी आहेत, त्यांना अवेअर करायला पाहिजे आपण, त्यांना शिक्षण द्यायला पाहिजे की बाबा असं असं आहे. आणि जोपर्यंत त्यांना ते कळणार नाही तोपर्यंत त्या गोष्टींना ते हे नाही करणार. आणि मला खूप आनंद वाटतो की सकाळ आमच्या सोबत आहे की त्यांनी प्रत्येक ठिकाणी, म्हणजे मी आज नवी मुंबईमध्ये गेले तर सगळीकडे होर्डिंग्ज आहेत, सगळीकडे म्हणजे इतका चांगला प्रचार केलेला आहे की मला असं वाटतं तिथे आता म्हणजे एक भीतीदायक नाही पण स्वतःसाठी ती लोक ती काम करतील. आणि मला असं वाटतं की ह्या गोष्टी आता मुंबईत पण आला, आमच्या इथे पण या गोष्टी व्हायला पाहिजे की बाबा मला वाटतं देशभरामध्ये व्हायला पाहिजे की प्लास्टिक हे सगळीकडेच बॅन व्हायला पाहिजे आणि सगळ्या लोकांनी डिसाईड करायला पाहिजे की नाहीच वापरायचंय आम्हाला. कारण काही वे आउटच नाहीये ना, कुठे जाणार प्लास्टिक, राजश्री देशपांडे काय तुमचा होणार त्याचं? अगदी बरोबर मरतच नाही ना तो. तुमचा मुद्दा पोहोचला की एकूणच फक्त नवी मुंबईच नाही तर मुंबईत, ठाण्यामध्ये, पूर्ण महाराष्ट्रात आणि फक्त महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देशभरामध्ये प्लास्टिक आपण बंद केलं पाहिजे, प्लास्टिक मुक्त भारत असं पण एक पुढचं पाऊल आपलं कदाचित असू शकतं. आणि त्या दृष्टिकोनातून आपण सगळ्यांनी प्रयत्न करायला हवेत. आणि जसं मगाशी आपण वारंवार या मुद्द्यावरती बोलतोय की आपण स्वतःपासून सुरुवात खरं म्हणजे करायला हवी की मी प्लास्टिक वापरणार नाही, मी प्लास्टिकच्या बॅग वापरणार नाही, इव्हन प्लास्टिकच्या ज्या बाटल्या आहेत त्या सुद्धा मी वापरणार नाही, असं जेव्हा आपण स्वतःशी ठरवू तेव्हा कुठेतरी मग प्लास्टिक मुक्त शहराचं, प्लास्टिक मुक्त राज्याचं आणि प्लास्टिक मुक्त देशाचं स्वप्न आपण साकार करू शकतो. सुकुमार किल्लेदार, तुम्ही पर्यावरणवादी संघटनेशी संबंधित आहात, स्वतः काम करता आहात. सेव्ह मँग्रोव्ज अँड नवी मुंबई एक्झिस्टन्स अर्थात सामने ही जी तुमची संस्था आहे त्या माध्यमातून तुम्ही काही ना काही या संदर्भामध्ये काम करता आहात. मुळात प्लास्टिक बंदी आपण घालणं यावरती तर बोलतोच आहोत, पण आता जे उपलब्ध प्लास्टिक आहे तो जो कचरा आहे तो रिसायकल करण्याचा पण मुद्दा आहे, त्याच्याकडे कसं पाहाल? नाही, आतापर्यंत जेवढे आता अंकुश चव्हाण साहेबांनी सांगितलं की काल जवळजवळ 25 माईक हातामध्ये घ्या. काल अंकुश चव्हाण साहेबांनी सांगितलं आता सध्या की काल नवी मुंबईतील प्लास्टिक गोळा करताना एकंदरीत एका दिवसामध्ये 25 टन प्लास्टिक गोळा झालेला आहे. त्यामुळं नवी मुंबईमध्ये आत्तापर्यंत एकूण आलेला प्लास्टिकचा साठा किती आहे आणि त्यापैकी 25 टन काल सापडलेला आहे. म्हणजे अजून उपलब्ध साठा नवी मुंबईमध्ये किती असेल याचा विचार केला पाहिजे. आणि हे प्लास्टिकचं भूत हे आहे ना सर्वसामान्य म्हणजे माणसाच्या डोक्यावरच बसलेलं आहे. आणि हे पूर्णतः नष्ट करण्यासाठी जो आत्ता सांगितलं ना 50 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या ज्या पिशव्या आहेत त्याच्या रिसायकलिंगमध्ये बंदी जरूर घातलेली आहे, परंतु ती रिसायकलिंगमध्ये वापरच त्याचा होत नाही. तरीसुद्धा त्या सर्रास ह्या मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. आणि ज्या 50 मायक्रॉनपेक्षा जास्त जाडीच्या आहेत ना त्याच्यावर सुद्धा कायम स्वरूपात ही बंदी घातली गेली पाहिजे. याच्यासाठी आमच्या संस्थेच्या माध्यमातून लवकरच आम्ही माननीय उच्च न्यायालयामध्ये जनहित याचिका दाखल करणार आहे. कारण हे रिसायकल किती जरी केलं तरी एक प्लास्टिकचं कोणतीही पिशवी साधारण तुम्ही पातळमधली पातळ 14 मायक्रॉनची जर पिशवी जमिनीमध्ये गाडून ठेवली जवळजवळ 1000 ते 1500 वर्षे ती प्लास्टिकची पिशवी नष्ट व्हायला लागते. त्यामुळे प्लास्टिक ह्या सर्वसामान्य जनतेच्या आरोग्याशी किंवा इतर प्राण्याशी किंवा पर्यावरणाशी किती आपणाला नामुष्कीचं आहे, पर्यावरणाचा किती मोठ्या प्रमाणात ऱ्हास होणार आहे ह्याचं हे लक्षात येतं आहे. त्यामुळं सर्वसामान्य जनता असेल किंवा देशातील नागरिक असतील किंवा राज्यातील असतील किंवा नवी मुंबईतील असतील, सकाळ समूहाच्या माध्यमातून म्हणा किंवा नवी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून म्हणा आपण जे पुढाकार घेतलेला आहे तो कौतुकास्पदच आहे. त्यामुळं सर्वसामान्य नागरिकांनी जनतेचं एक आद्य कर्तव्य झालेलं आहे. पूर्वी ज्या पद्धतीनं आमची आई असेल किंवा वडील असेल किंवा सर्वांचे जे जुनी जाणती जी मंडळी आहे ती बाजारहाट करण्यासाठी कापडी पिशवी घरातून घेऊन जायची आणि तसा अवेअरनेस आहे ना आत्ता सर्वसामान्य नागरिकांनी आत्ता तो आत्मसात केला पाहिजे. जर हे प्लास्टिकचं भूत कायमस्वरूपी जर गाडायचं असेल त्याच्यासाठी आपल्या स्वतःपासूनच ती सुरुवात करून या प्लास्टिकची उपलब्धता पूर्णतः कमी केली पाहिजे आणि आपण त्याच्याकडं कानाडोळा केला पाहिजे. आणि एक मी माननीय अंकुश चव्हाण साहेबांना पण एक विनंती करतो, हे व्यापारी लोक, मी व्यापारी असोसिएशनचा अध्यक्ष सुद्धा आहे, व्यापारी लोकसुद्धा 14 मायक्रॉन किंवा 50 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या पिशव्या दुकानामध्ये ठेवतात. त्यांच्यावर यांचे अधिकारी कारवाई करण्यासाठी जातात, त्यावेळी पहिल्यांदा पकडलं तर त्या सर्व प्लास्टिकचा साठा जप्त जरूर करतात आणि नंतर त्याला 5000 रुपयाची फाईनही मारतात.
दुसऱ्यांदा सापडला तर 10,000 रुपयाची फाईन मारतात आणि तिसऱ्यांदा सापडला तर 25,000ची फाईन मारतात. परंतु अशा पद्धतीनं फाईन न मारता त्यांच्यावर अटकेची कारवाई करून कठोरमध्ये कठोर कारवाई, त्यांना 2 दिवस का होईना त्यांना पोलीस कोठडी द्या. जो प्लास्टिकचा वापर करेल, व्यापारी असेल किंवा कोणतंही असेल, त्यांच्यावर जर अशा पद्धतीची कारवाई केली तर मग एक मोठ्या प्रमाणात व्यापाऱ्यांच्या मध्ये आणि नागरिकांच्या मध्ये सुद्धा त्या पद्धतीनं अवेअरनेस निर्माण होईल. आता मॉलचा मुद्दासुद्धा या ठिकाणी उपस्थित झाला. आपण 10 रुपये 7 रुपये आणि 5 रुपये देऊन त्यांची पिशवी खरेदी करतो, परंतु त्यांच्यावर त्यांची ती ॲडव्हर्टाईज असते. आम्ही या पद्धतीनं आमच्या विधिज्ञ लोकांशी, आम्ही कायदेतज्ञांशी चर्चा केली तर तुम्ही किल्लेदार अशा पद्धतीने तुम्ही करू शकत नाही. ते म्हणतील आम्ही कुठे प्लास्टिक आम्ही कुठे विकतोय, जनतेची मागणी आहे म्हणून आम्ही त्यांना प्रोडक्शन आम्ही आमच्या कंपनीचं विकतोय. अशा पद्धतीनं ते बचाव करू शकतात. अशा पद्धतीचं सुद्धा आम्हाला उत्तर मिळालं. याच्यातून सुद्धा आम्ही जे तज्ज्ञ, अजून आमच्यापेक्षा जे मोठे तज्ज्ञ आहेत किंवा आमचे विधिज्ञ आहेत किंवा अंकुश चव्हाण साहेब किंवा मुंडे साहेबांसारखे जे प्रशासनामध्ये जे काम करतायत, IAS आहेत, त्यांचं सुद्धा आम्ही मार्गदर्शन घेऊन या पद्धतीने याच्यातून मार्ग काढण्यासाठी काय करता येईल याचा एक आम्ही आमच्या संस्थेच्या माध्यमातून आम्ही विचार करू आणि त्या माध्यमातून काय करता येईल त्या संस्थेच्या माध्यमातून आम्ही जनहित याचिका दाखल करून त्या कायमस्वरूपी महाराष्ट्र शासनाला पण विनंती करू की या ठिकाणी कायमस्वरूपी. अत्यंत महत्त्वाचं आहे की मुळात व्यापारी जे प्लास्टिक पिशव्यांचा वापर करतात त्यांच्यावरती कठोर शासन, म्हणजे त्यांना मुळात पायबंद तिथे घातला गेला पाहिजे. त्या दृष्टिकोनातून महापालिका प्रशासनाची सुद्धा भूमिका ही त्या पद्धतीची असायला हवी, कठोर शासन करण्याची भूमिका असायला हवी. फक्त फाईन करून चालणार नाही तर त्यांना तुरुंगात डांबलं, किमान 1-2 दिवसासाठी तरी डांबलं पाहिजे असं म्हणतायत. मी पुढे जाऊन म्हणतो की तुरुंगात डांबण्यापेक्षा त्यांना प्लास्टिकच्याच तुरुंगात डांबा, म्हणजे त्यांना प्लास्टिकचे जे धोके आहेत ते तरी कळतील. त्यामुळे अंकुश चव्हाण, तुम्ही या गोष्टीची नोंद घेऊन त्या दृष्टिकोनातून प्रशासनावरती प्रशासनाचा जो काही वचक आहे तो निर्माण करू शकाल. मला परत राजश्री देशपांडे यांच्याकडे जायचं आहे. राजश्री देशपांडे, तुम्ही स्वतः सेलिब्रिटी आहात, अभिनेत्री आहात. एक अभिनेत्री म्हणून, एक सेलिब्रिटी म्हणून, कारण कसं आहे की संपूर्ण समाज मनावरती सेलिब्रिटींचा प्रभाव हा फार मोठा असतो. जे पडद्यावरती दाखवलं जातं, पडद्यावरती जे दिसतं त्याचं अनुकरण करण्याकडे लोकांचा कल जास्त असतो. त्याच्यामुळे तुमची भूमिका सुद्धा तितकीच महत्त्वाची असणार आहे. आपल्याला लोकांमध्ये जर जनजागृती करायची असेल, लोकांना जागं करायचं असेल तर तुम्ही स्वतः या संदर्भातलं कॅनव्हासिंग कशा पद्धतीने कराल? पहिले तर सरांनी आत्ताच एक गोष्ट सांगितली की सप्लाय, म्हणजे जर आपण डिमांडच नाही केली तर सप्लाय पण कुठे करणार ना. तर एक मी इंडिव्हिज्युअल म्हणून, एक नॉट सेलिब्रिटी किंवा नॉट ॲज अन ऍक्टर, आर्टिस्ट म्हणून म्हणतेय की ॲज अन इंडिव्हिज्युअल की मी जर डिमांडच नाही करणार तर सप्लाय पण थोडा कमी होत जाईल. आणि आणखीन एक गोष्ट मुंडे सरांनी खूप चांगली केली की नवी मुंबईमध्ये जेवढे शूट होणार आहेत तिथे म्हणजे आता नॉर्मली कसं की सेटवर आम्हाला जेवण जे मिळतं सगळ्यांना ते प्लास्टिकच्या प्लेटमध्ये असतं, प्लास्टिकचे चमचे वापरतात, प्लास्टिकचा ग्लास वापरलेला जातो, चहा पिताना सगळीकडे प्लास्टिक जातं. म्हणजे जर एक जवळजवळ 100-200 जरी क्रू असेल तर तुम्ही विचार करा दिवसाचं किती प्लास्टिक असेल आणि महिन्याचं त्या एका शेड्यूलचं किती प्लास्टिक असेल. तर मुंडे सरांनी खूप चांगली स्टेप घेतली की नवी मुंबईत जेवढे शूट होईल तिकडे प्लास्टिक वापरलं जाणार नाही. तर मला असं वाटतं की हे आपण सगळ्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये लागू करायला पाहिजे. इनफॅक्ट जुही चावलांबरोबर आम्ही या गोष्टींबरोबर बोलत होतो की आपण असं एक प्रोड्युसर गिल्डला आपण एक सांगूया की असा तुम्ही एक कायदा फिल्म इंडस्ट्रीमध्ये आणा की ज्याच्यामुळे इंडस्ट्रीमध्ये कुठलीही गोष्ट प्लास्टिकमध्ये नसणार, नाहीतर मग तिथे काही ना काहीतरी त्यांना फाईन लागायला पाहिजे. तर आणि जे तुम्ही म्हणतायत की आम्ही पण त्या गोष्टींना बघायला पाहिजे की आम्ही जे करतोय किंवा दाखवतोय स्क्रीनवर त्या गोष्टी समोर पण वापरल्या जातात. तर मला असं वाटतं की आपण जेवढे प्लास्टिक प्रोडक्ट्स वापरतो त्या गोष्टींचा कुठे ना कुठेतरी कमी व्हायला पाहिजे. अगदी बरोबर आहे. म्हणजे समोरच्या माणसांना कळायला पाहिजे की इनफॅक्ट या स्टोरीज बाहेर जायला पाहिजे की किती प्लास्टिकमुळे त्रास होतो. बरोबर आहे. राजेश देशपांडे, तुमचा मुद्दा पोहोचला. याच मुद्द्यावरती किल्लेदारांना पण बोलायचं आहे. किल्लेदार बोला. मी असं नमूद करतो, सकाळ माध्यम आणि नवी मुंबई महानगरपालिकेला एवढीच विनंती करतो की हा जो आता ऑपरेशन प्लास्टिक सर्जरी हा जो प्रोग्राम आहे हा इथंच न थांबता यापुढे सुद्धा कंटिन्यू हा 4 दिवस किंवा 1 महिनाभर न राहता हा वर्षभर आणि कायमस्वरूपी राहावा. आणि त्याच पद्धतीनं
ही निरंतर प्रक्रिया राहिली पाहिजे, ही थांबता कामा नये, ही सुरुवात थांबता आहे. कामा नये. आणि हा आज नवी मुंबई माध्यमातून, नवी मुंबईच फक्त नाही तर मुंबई, ठाणा असेल किंवा संपूर्ण महाराष्ट्रात आपण राबवावं अशा पद्धतीचे एक आमच्या संस्थेच्या वतीनं आपण सर्वांना विनंती करतो. आणि सर्वसामान्य नागरिक असतील किंवा रहिवासी असतील त्यांना सुद्धा विनंती करतो, तुम्ही डिमांड करू नका आणि कोणत्याही प्रकारची खरेदी करण्यासाठी ज्यावेळी बाहेर जाता त्यावेळी कापडी पिशव्या स्वतःच्या घरातून तुम्ही घेऊन बरोबर. अगदी बरोबर की आपल्या त्यामुळं घरातनंच आपण बऱ्याच मोठ्या केलं पद्धतीने तर याच्यावर हे तुमचा मुद्दा पोहोचला, आपला वेळ खरं म्हणजे संपत चाललाय. पण तुम्ही जो मुद्दा मांडताय की इथे थांबून चालणार नाही, आता खरं म्हणजे ही सुरुवात आहे. हा पहिलं पाऊल ज्याला आपण म्हणतो ते पहिलं पाऊल आपण टाकलेलं आहे. तर पुढची दिशा आपली नेमकी काय चालणार आहे, ऑपरेशन प्लास्टिक सर्जरीची पुढची भूमिका नेमकी काय आहे, ॲक्शन प्लॅन नेमका काय आहे, पहिल्यांदा अंकुश चव्हाण तुम्ही सांगा आणि मग राहुल गडपालेंकडे आपण येऊ आणि या कार्यक्रमाचा समारोप करू. अंकुश चव्हाण. यामध्ये महत्त्वाची बाब ही आहे की काल सुरुवात झालेली आहे, हा शेवट नाही आहे. ही सुरुवात आम्ही अशीच कंटिन्यूस चालू ठेवणार आहेत, सातत्याने चालू ठेवणार आहेत. आणि नवी मुंबईमध्ये प्लॅस्टिकच्या वापरावर प्रतिबंध करण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे. याच्यामध्ये 2-3 बाबी आहेत. नुसत्या प्लॅस्टिक कॅरी बॅगच हा विषय नाही आहे, तर प्लॅस्टिकच्या कुठल्याही वस्तू ज्या आहेत त्या वस्तू वापरावर प्रतिबंध करण्यात येणार आहे. त्याच्यावर कमीत कमी वापर कसा होईल आणि त्याला पर्यायी वस्तू कशा देता येईल, हा पहिला भाग आहे. दुसरा भाग असा आहे की यामध्ये नवी मुंबई कार्यक्षेत्रामध्ये मी जसं म्हटलं की उत्पादन होत नाही, परंतु बाहेरच्या राज्यामधून जे उत्पादित होणाऱ्या कॅरी बॅग्स किंवा प्लॅस्टिक वस्तू नवी मुंबईमध्ये येऊन विकल्या जातात त्याच्यावर प्रतिबंध करण्यासाठी आम्ही राज्यस्तरावर देखील राज्य शासनाला विनंती करणार आहेत. आणि पोलीस च्या माध्यमातून त्या आपल्या नवी मुंबईत येऊच नये या दृष्टीनं आमचा प्रयत्न राहणार आहे. याशिवाय शाळेमध्ये मोठ्या प्रमाणात जाणीव, कारण हे शाळेतले किंवा कॉलेजचे मुलं जे आहेत भावी नागरिक या देशाचे आहेत, त्यांच्यामध्ये जर आत्ता जाणीव जागृती, तर त्यांच्या आयुष्यातल्या पुढच्या 50-60 वर्षामध्ये आत्ताच त्यांच्या मनावर जर आम्ही बिंबवू शकलो की प्लॅस्टिक वापरणं किती घातक आहे, प्लॅस्टिकचा वापरल्याने किती नुकसान होतं, तर निश्चितच पुढच्या 50-60 वर्षामध्ये प्लॅस्टिकच्या वापरावर निर्बंध येणार आहेत. त्याचबरोबर पर्यायी वस्तू मी सांगितलं त्याप्रमाणे पर्यायी याला उपलब्ध करून देणं आवश्यक आहे. कारण लोकांना एवढी सवय झालेली आहे की कॅरी बॅग घेऊन जायची नाही. त्यांना सवय लावायला पाहिजे की जसं आपण बाहेर जातो ना, खिशात पैसे आहेत की नाहीत मार्केटला जाताना, हे जसं आठवून ठेवतो आपण, घेऊन जातो स्वतः विचार करून किंवा आठवण करून, त्याच पद्धतीनं घरातून बाहेर निघताना जी काही खरेदी करण्यासाठी आपल्या पिशवी, कापडी पिशवी असो किंवा ज्यूटची बॅग असो, हे घेऊन जाण्यासाठी त्यांना आठवण राहावी या दृष्टिकोनातून प्रत्येक माणसाच्या, नागरिकाच्या मनावर हे बिंबवणं आवश्यक आहे. अगदी बरोबर. प्रत्येक नागरिकाच्या मनावरती हे बिंबवणं आवश्यक आहे की आपण घरातनं बाहेर पडतानाच मुळात आपली कापडी पिशवी आपण घेऊन जावी आणि मग खरेदी करावी. राहुल गडपाले, शेवटचा 1 मिनिट माझ्या हातामध्ये आहे. आपली भूमिका सकाळ माध्यम समूह म्हणून येत्या काळातली या संदर्भातली काय असेल? नवी मुंबई महापालिकेसोबत सुरू केलेला जो ऑपरेशन प्लास्टिक सर्जरीचा प्रयोग होता, ही या सर्व कॅम्पेनची एक ग्राउंड लेवलवर होत असलेली सुरुवात आहे असं आपल्याला म्हणायला लागेल. ही जी मोहीम आहे ही आपण इथे सोडणार नाही आहोत. तर यानंतर आपण ठाणे, मुंबई आणि त्यासोबतच राज्यातल्या वेगवेगळ्या महापालिकांसोबत एकत्र येऊन, गव्हर्नमेंट एजन्सीजसोबत एकत्र येऊन काय पद्धतीने या विषयाचा पूर्ण पाठपुरावा करता येईल याच्या संदर्भातला एक लार्जर प्लॅन आखण्याचा आपण प्रयत्न करतोय आणि तो प्लॅन लवकरच आपण इम्प्लिमेंट करू. यासोबतच महत्त्वाचं म्हणजे यात सगळ्यात महत्त्वाची आणि याची जी बाजू असणार आहे ती म्हणजे सर्वसामान्य माणसाची मेंटॅलिटी हॅमर करणं. काही विषयात आपल्या माणसांमध्ये खूप गैरसमज आहे. जसं सर मगाशी बोलले की प्लास्टिक रिसायकल करण्याच्या विषयात, प्लास्टिक हे कधीही रिसायकल होत नाही. प्लास्टिक हे कायम डाऊन सायकल होत असतं. तुम्ही एका पद्धतीचं जेव्हा एका विशिष्ट क्वालिटीचं प्लास्टिक बनवता, दुसऱ्या वेळेस जेव्हा तुम्हाला ते बनवायचं असेल त्यावेळेस ते त्याच्यापेक्षा खालच्या प्रतीचं तयार होतं आणि ते अधिकाधिक वर्स्ट होत जातं. या बेसिक गोष्टी आहेत. या बेसिक गोष्टी जोपर्यंत आपण सर्वसामान्य माणसाला समजून सांगत नाही तोपर्यंत त्याच्याकडून तशा स्वरूपाचा तुम्हाला सपोर्ट मिळणार नाही. त्यामुळे हे सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचवण्याचं म्हणजे सरळ विषय आहे की तुम्हाला जर ही गोष्ट चांगल्या पद्धतीने समजून सांगायचं आहे, एखाद्या आईला जर तुम्हाला प्लास्टिक किती घातक आहे हे समजून सांगायचं आहे, तर तिला तुम्हाला सांगायला लागेल की बाई, तू तुझ्या मुलाला ज्या प्लास्टिकच्या बाटलीतून दूध देतेस, जेव्हा तू गरम दूध त्यात ओततेस तेव्हा त्यातला एक लेयर, प्लास्टिकमधला लेयर, विषारी लेयर त्या दुधात मिक्स होतो आणि तो तुमच्या मुलाच्या पोटात जातो. त्यासोबतच तुम्ही जे त्याला शांत बसण्यासाठी तुम्ही ज्या त्याच्या तोंडात टिदर देता ते सुद्धा प्लास्टिकचं असतं आणि त्याची सुद्धा एक प्रकारची विषारी लेयर त्या मुलाच्या तोंडात जाऊ शकते. हा तुम्ही विषय अशा पद्धतीने त्यांच्या हेल्थशी, त्यांच्या सर्वसामान्य माणसाच्या आयुष्याशी आणि त्याच्या लेवलला जाऊन जर तुम्ही कनेक्ट करू शकलात तर मला वाटतं अगदी बरोबर आहे की मुळात प्लास्टिक हे आरोग्यासाठीच घातक आहे आणि ते घातक किती आहे हे बिंबवण्याचा प्रयत्न आपण माध्यम समूह म्हणून करतो आहोत आणि येत्या काळामध्ये सुद्धा करत राहणार आहोत.
या कार्यक्रमाच्या माध्यमातून जे प्रेक्षक हा कार्यक्रम पाहत आहेत त्यांच्यापर्यंत हा मेसेज नक्कीच पोहोचला असेल. आजपासून आपण असं ठरवूया, या क्षणापासून आपण ठरवूया की प्लास्टिक आपण वापरणार नाही आणि येत्या काळामध्ये संपूर्ण नवी मुंबईच नाही, मुंबईच नाही तर संपूर्ण राज्य आणि पर्यायानं देशसुद्धा प्लास्टिक मुक्त आपण करूया. याच एका प्रतिज्ञेभोवती आज आपण थांबूया. उद्या पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार.